सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत अपूर्वाई हे श्री पु ल देशपांडे लिखित त्यांचं प्रवास वर्णन. मागच्या भागात आपण बघितलं की ते चर्चिल त्यांना तिथे पार्लमेंटमध्ये दिसला होता, त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं आहे. आता पुढे वाचते. स्थळांच्या बाबतीतला माझा हा अनुभव विचित्र आहे. मागे एकदा मांडूगडावर गेलो होतो. आपल्या देशातल्या रम्य स्थळांपैकी हे एक. पण बाज बहादर आणि रूपमतीच्या कथेची प्राणप्रतिष्ठा त्या स्थळी नसती तर ते केवळ प्रेक्षणीय स्थळ झालं असतं. त्या ठिकाणी जाऊन आपण कल्पनेने बाज बहादरशी बोलू शकलो किंवा रूपमतीचं संगीत ऐकू शकलो तरच ते पाहणं पूर्ण होतं. असा माणसाचा जिव्हाळा गुंतलेला असावा लागतो. याच गडावर भेटलेले शर्माजी माझ्या डोळ्यांसमोर अजून उभे आहेत. अशा मधुर वाणीने बोलणारा माणूस क्वचितच भेटतो. शर्माजींनी बोलण्यातून उभा केलेला मांडूगड तर प्रत्यक्षाहून अधिक सुंदर वाटत होता. कार्लाईलच्या घरात भेटलेली म्हातारी आणि मांडूला भेटलेले हे म्हातारबुवा मी विसरू शकत नाही. मात्र परदेशात माझी ही माणसांची भूक म्हणावी तशी भागली नाही. बर्मिंगहॅमला मला एक लँडलेडी भेटली, खूप बोलकी आणि रंगून बोलणारी. त्या रात्री मात्र गप्पांचा अड्डा रंगला होता. अगदी आपल्या घरी असल्यासारखं वाटलं. ती म्हातारी एक इंग्लंडात राहिलेला स्पॅनिश गृहस्थ, एक औषधांच्या कंपनीत काम करणारी बाई, मी आणि त्या लँडलेडीची मुलगी. रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही अनेक विषय संपवले. शेवटी संगीतावर चर्चा सुरू झाली. लँडलेडीची मुलगी रॉक अँड रोलची तारीफ करत होती. तिला मी शाळकरी पोरगी समजून शिष्टासारखं तू मोठी झालीस म्हणजे मी काय म्हणतो ते कळेल असं सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी आमची लँडलेडी माझ्या टेबलवर ब्रेकफास्ट ठेवता ठेवता म्हणाली, माझी मुलगी तुझ्यावर रागवली आहे. का? तू तिला शाळकरी पोरगी समजलास ना म्हणून. तिचं वय काय आहे असं वाटतं तुला? असेल 15-16. हळू बोल. तिचा गेल्याच महिन्यात 28वा वाढदिवस झाला. माझ्या गळ्यात बेकन अडकलं. 28? मी पाणी पीत पीत विचारलं. हो, ती करतीये तितका मूर्खपणा पुष्कळ आहे. ती लहान दिसते हे खरं, पण ती इतकी लहान दिसते याची तिला खात्री पटली तर आणखीनच चेकाळेल. तिच्या बरोबरीच्या पोरींची केव्हाच लग्न होऊन त्यांना मुलं देखील झाली. एवढ्याशा दिसणाऱ्या मुलीनं नोकरीच्या निमित्तानं अर्धा युरोप पालथा घातला होता. तिला फ्रेंच, जर्मन वगैरे भाषा येत होत्या आणि नोकरी सोडून ती 6 महिने इटालियन शिकण्यासाठी घरी परत आली होती. आईला तिच्या लग्नाची काळजी होती. मला पाहायची होती ती असली माणसं. इथे स्थळं हा शब्द मी कटाक्षानं टाळला आहे हे सुज्ञ वाचकांच्या ध्यानात यावं. नदीचा भंगला काठ करून खरा. त्या कारुण्यात सौंदर्य असतं हेही खरं, पण त्या नदीतून जर एखादा नावाडी होडी वल्वीत पैलतीरावरून ऐलतीरी येत नसला तर काहीतरी अपुरं अपुरं वाटतं. माणसा इतकं खरोखरच पाहण्यासारखं फार थोडं आहे. काय तरतरेची वागणी आणि बोलणी, आणि या साऱ्या विविधतेच्या आत दडलेली एखादी ओळखीची अंतरीची खूण जी या विविधतेला देखील सांधून जाते. देशी काय, विलायती काय, चिमण्या एका स्वरात चिवचिवायच्या. बाकी लंडनमध्ये कावळा अगदी आपल्या कावळ्यासारखाच ओरडताना ऐकून उगीचंच हसू आलं. इंग्लिश कावळ्यानं कावकाव म्हणण्याऐवजी क्रो क्रो असं म्हणावं अशी माझी अपेक्षा होती. पण इंग्लिश आई पोरीच्या लग्नाची काळजी करताना पाहिली तेव्हा अंतर मिटलं. ओठांवर आडवी लिपस्टिक लावली काय किंवा कपाळी कुंकवाची आडवी चिरी लावली काय, पोरगी वाढली या चिंतेनं व्याकुळ झाली नाही तर ती आई कसली? मला असल्या आया सुपात मीठ अधिक पडलं की कावणारे बाप, कार्ट्यानो जरा गप्प बसा असं म्हणत ओरडणारा मास्तर, सगळा साला वशिल्याचा कारभार म्हणून कुरकुरणारे कारकून वगैरे माणसांच्या इंग्रजी बांधणीच्या आवृत्त्या पाहायच्या होत्या. तो योग फार कमी आला याची मला हुरहुर वाटते.
रसेल नावाच्या BBC मधल्या नाट्य विभागातल्या एका निर्मात्याकडे जेवायला गेलो होतो. तेव्हा पूर्वीच्या मेड सर्वंट्स गेल्या म्हणून हळहळणारी त्याची बायको भेटली आणि समाधान झालं. तिचं म्हणणं, नवरा कचेरीत गेला आणि मुलगी शाळेत गेली की घर गप्प होते. पूर्वी घरची कामं करणारी जेनी असे. आपल्याखेरीज दुसरं कोणीतरी जिवंत माणूस घरात आहे ही जाणीव सुखद असते. आता काय, कपडे धुण्याच्या यंत्राशी बोलू? मग सोबतीला रेडिओ आला, पण तो आपल्याला कुठे बोलू देतो. तरीही तो दिवसभर चालू ठेवावा लागतो, नाहीतर घर खायला उठतं. इंग्रजी घरातली किंवा रस्त्यातली ही शांतता खरोखरच भयाण वाटते. एकतर रस्त्यात थंडीमुळे की काय कोण जाणे, कोणी तोंड उघडीत नाही. किल्बर्नच्या बाजारात एकदा भाजीवाल्यांची कोबी, फुलवर, भेंडी घ्या सस्ती लावली अशा छाप आरोळीचा म्हणजे ती ऐकल्यामुळे खरोखरच समाधान वाटलं. एरवी भाजीवाल्यांच्या दुकानात देखील काचेच्या कपाटात किमतीची लेबलं लावून गुपचूप पडलेल्या भाज्या पाहिल्या की ह्यांचं कसं होणार ही चिंता वाटायची. डाळ, मीठ, कांदी, बटाटे, चिकल्ले वगैरे आरोळ्या एकदम बंद. मोटारींचे हॉर्न नाहीत, बँड बडवीत जाणाऱ्या सिनेमाच्या जाहिराती नाहीत, रात्री दुरून येणारे भजनाचे स्वर नाहीत. सारखं शांत शांत. लहानपणी शाळेत एकदा दिपोटींनी प्रश्न विचारला होता, शहाजहानच्या कारकिर्दीत एवढ्या सुधारणा कशा झाल्या? आमच्या वर्गातल्या गोविंदानं उत्तर दिलं होतं, कारण शहाजहानच्या कारकिर्दीत भयंकर शांतता माजली होती. विलायतेत अशी भयंकर शांतता माजलेली दिसते. याला अपवाद म्हणजे पब्सना दारूचा गुत्ता म्हणणं हा पब्सचा अपमान आहे. इथे इंग्रज नुसता दारू प्यायला येत नाही, बडबडायला येतो. बाकी इंग्रज आणि फ्रेंच माणसात हा मोठा फरक आहे. एरवीचा अबोल इंग्रज साधी बियर घेतली की त्याला कंठ फुटतो आणि फ्रेंच माणूस मद्यखान्यात गेला की आधी शराब न्याहाळत तासन तास समाधी लावून बसतो. पण दारूच्या धुंदीत देखील इंग्रजाला घड्याळाचं विस्मरण नाही. रात्री 11 वाजता पब बंद होतो. 11:15 घंटा वाजते आणि साकीची चला शेवटची 15 मिनटं उरली ही साद ऐकू येते. काउंटरकडे गर्दी उसळते. पिना पिलाना शेवटली उसळी घेते. एखादा वेल्श मंडळींचा गट गाणे सुरू करतो. हे वेल्श लोक एक जात आवाजदार. चौघे जमले की लगेच क्वार्टेट बनते. एकदा रात्री एका नाटकाहून येताना ट्यूबच्या फलाटावर 10-12 वेल्श मंडळींचे टोळके आले. रात्री 11चा सुमार होता. नाटक सिनेमांचे शौकीन थिएटरातून स्टेशनात आले होते. पिकॅडली स्टेशनचे फलाट बरंच गजबजलं होतं. या टोळक्याने समूहगान सुरू केलं आणि समोरासमोरचे भरलेले फलाट गाऊ लागले. या लोकांना इतकी गाणी पाठ कशी असतात कोण जाणे. आमच्यासारखे काही मोरू सोडून फलाटावरचे यच्चे यावत साहेब आणि मॅडमा गाऊ लागल्या. अशा वेळी या इंग्रजांचं मोठं कौतुक वाटतं. चांगले गंभीर दिसणारे साहेब देखील ओठांचे चंबू करून गायला लागतात. या भयंकर इंग्रजी शांततेचा क्वचित भंग झालाच तर अशा उत्स्फूर्त संघगानाने होतो. आमची अंधेरी पार्ल्याची मंडळी लोकल गाडी वाटेत अडकली की कधीकधी ग्यानबा तुकाराम सुरू करतात. पण मुंबईच्या कॉस्मोपॉलिटन वातावरणात सगळ्यांना मुक्तकंठानं ओरडता येण्यासारखं एकच गाणं, रघुपती राघव राजाराम. मंडळी, आज आपण इथे थांबतोय. आता ह्याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.